नमस्कार. मुंबई कुणाची या IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मी रणधीर कांबळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आहोत शाहूनगर माहीम पूर्व हा प्रामुख्याने धारावीला लगत असलेला हा सगळा परिसर आहे आणि यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात धारावीच्या ज्या समस्या आहेत त्या संबंधित तशाच प्रकारच्या समस्या इथं आहेत. प्रामुख्याने गटाराची समस्या आहे, शाळांचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचा प्रश्न आहे, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना तोंड देत इथली जनता अनेक वर्ष इथं जगत आहे. प्रामुख्याने सर्व पक्षाचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रिडन फर्नांडो MNS च्याकडून आहेत, संदीप कटके शिवसेनेच्याकडून, बाबू खान काँग्रेसकडून आहेत, संजय भालेराव MIM कडून आहेत, अफसर खान त्याचबरोबर प्रीतम शेट्टी BRSPचे आणि अखिलेश जयस्वाल BSPचे, संजय उपाध्याय BJPच्या वतीने आहेत आणि सर्व पक्षाचे प्रतिनिधी आहेत. सामान्य जनता आहे इथं. प्रामुख्याने प्रश्न आहेत ते इथले जे समस्या आहेत, ज्या नागरी समस्या आहेत त्या सुटलेल्या नाहीत. प्रामुख्याने या समस्या न सोडवण्याच्या मागची नक्की काय कारण आहेत आपण सुरुवातीलाच भाजपकडे जाऊया, कारण भाजप हा सत्ताधारी पक्षांचा मित्र पक्ष होता. गेले अनेक वर्ष शिवसेना भाजप एकत्र नगरपालिकेत असताना ते इथले प्रश्न का सुटले नाही हे आपण त्यांना विचारूया की का इकडे दुर्लक्ष झाले. नागरी समस्या इथल्या ज्या आहेत, कचऱ्याच्या असतील, आरोग्याच्या असतील, अनधिकृत बांधकाम असेल, दुर्लक्ष झालेलं आहे. गायकवाड बाप बेटी जे आहेत यांच्यामुळे धारावीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. धारावी विकून टाकण्याचा त्यांचा कट आहे. धारावीच्या लोकांना जनावरांपेक्षा जास्त दयनीय परिस्थितीमध्ये त्याने ठेवलं आहे. याच्यासाठी जबाबदार फक्त ते आणि तेच आहे. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी धारावीतील प्रत्येक वार्डात लढते आणि मला पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात धारावीची जनता विकासाच्या काँग्रेसला जबाबदार धरलाय, कारण काँग्रेसचे इथं नगरसेवक होते, आमदार होते. त्यामुळे इथं प्रामुख्यानं मनसेकडे आपण जाऊया की वारंवार इथं म्हटलं जात आहे की काँग्रेस जबाबदार आहे इथले विकासाचे प्रश्न. BJP शिवसेना हे जे सत्ताधारी आहेत ते काही जबाबदार नाहीत का, काय सांगाल? इकडे बघायला तर सर्व पक्ष जे आहेत, ज्याला सेना असो की काँग्रेस असो की भाजप असो, तेच रुलिंग आहे इकडे मोस्टली. आणि ते सर्व इकडचं हे आहे की जबाबदार आहे ते इकडचं. आणि हा महानगरपालिकाचा इलेक्शन आहे. महानगरपालिकामध्ये काय असतं, ती स्वच्छता, क्लिनिनेस, ते मेंटेनन्स, तसं प्रकारचं काम असतं. इकडे बघायला गेलं तर कुठला पण पक्ष आला ना ते काम करत नाही. आता 189 मध्ये बघायला गेलं तर आमच्या जे करंट नगरसेवक आहे 20 वर्षापासून नगरसेवक आहे, पण बघायला गेलं तर इकडं स्वच्छताचं काम नसतं. आणि जे काय फंड उपलब्ध झाले ते फंड वापरले गेले नाही. आता बघायला गेलं तर महर्षी वाल्मिकी रोडमध्ये 2015-16 मध्ये 60 लाखाचा फंड झालं की कॉन्क्रीट रोड करायचं. ते फंड झालं, सर्व अप्रूव्हल सर्व झालं, तर फंड गेले कुठे? ते रोड बघायला गेलं तर तिकडे काँक्रीटचं काय कामच नाही झालं. निधी मोठ्या प्रमाणात खर्च होतो, मात्र माहीम पूर्व म्हणजे धारावीच्या लगतचा सगळा परिसर मात्र समस्यानं ग्रस्त आहेत. MIM मोठ्या प्रमाणात इथं त्यांचे मतदार आहेत, उतरलेले आहेत. काय सांगाल इथले हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, कशामुळे झाले? मी सर्वप्रथम IBM लोकमतचे धन्यवाद देतो. त्यांनी पुन्हा एकदा धारावीमध्ये मुंबई कोणाची या विषयावर कार्यक्रम ठेवला. ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन यावेळेस पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेली आहे. धारावीमध्ये आम्ही लोकांनी 3 उमेदवार दिले. प्रश्न काय? प्रश्नाला न सुटल्याला कोण जबाबदार आहे? या इथे शिवसेना, BJP आणि काँग्रेस तर जबाबदार आहेत. गेले 40-45 वर्षे एकनाथ गायकवाड या ठिकाणी मेंबर ऑफ पार्लमेंट होते. त्याच्यानंतर त्यांची मुलगी मंत्री होत्या, राज्यमंत्री होत्या, आता सिटिंग आमदार आहे. त्यांच्या नवऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये बघा भरमसाठ पैसे जमा झालेले आहेत. आणि ते शिवसेनेचे, आणि इथलचा जो नगरसेवक आहे तो शिवसेनेचा सहयोगी सदस्य आहे. तो आठवड्यातून एकदा येतो, 1 तासासाठी येतो. विभागामध्ये बँक नाही आहे, डायलिसिस सेंटर नाही आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये बातम्या मॅन्युप्युलेट करून अशा पद्धतीने देतात की सगळ्यात मोठा फंड आम्ही धारावीसाठी वापरलेला आहे, प्रभागासाठी वापरलेला आहे, पण फंड कुठं दिसत नाही. 296 प्रश्न ह्या 2012 ते 2017च्या महानगरपालिकेमध्ये उपस्थित केलेले आहेत. पण सरासरीने आपण बघाल की विष्णू रामचंद्र गायकवाड यांनी 5 वर्षामध्ये फक्त 20 प्रश्न विचारलेले, म्हणजे सरासरीमध्ये फक्त 5 प्रश्न. एकूणच अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालंय. निधी आलाय मोठ्या प्रमाणात, मात्र तो निधी खर्च होऊ शकला नाही. जो खर्च झाला त्यातून कामं दिसत नाही. त्यामुळे लोक समस्याग्रस्त जे आहेत, नागरिक समस्या ज्या आहेत त्या वाढताना दिसतात. काय सांगाल?
सर्वप्रथम मी IBN लोकमतचा धन्यवाद देतो. आपण आमचा प्रश्न उचलता आहे आणि आमचे प्रश्न अख्ख्या जगासमोर आणतात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धारावीमध्ये धारावीकर हा दुर्लक्षित झालेला आहे. धारावीत आज सर्वात मोठाचा जो प्रश्न आहे तो घरांचा प्रश्न आहे. गल्ली बोर्ड, नाळे, नळ वगैरे आपण करणारच आहोत, करतो आहोत, पण जो घरांचा मुख्य प्रश्न आहे, DRP सारखा प्रकल्प आज रखडलेला आहे, याची चिंता कोणाला नाही. आज BJP सारखं महासत्ता असताना सुद्धा आमचा प्रश्न धारावीकरांचा रखडतच ठेवलेला आहे. आम्हा सर्व धारावीकरांना किती दिवस चिखलात खितपत पडावं लागणार आहे याची ख्याती आम्हाला वाटतं. तुमचा पक्ष सत्तेत होता महानगरपालिकेत, प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमची पण होती की नाही? हो ना, आणि आमचा पक्ष सत्तेत असल्या कारणानेच आज या सुविधा मिळालेल्या आहेत धारावीकरांना. धारावीमध्ये नदी, नाले, गटारी, पाणी अगदी व्यवस्थित सगळ्यांना मिळतंय. काही ठिकाणी जिथे आमचे नगरसेवक नाही तिथे एरिया दुर्लक्षित झालेला आहे, वादच नाही. आपल्याच प्रभागात प्रश्न सुटल्याचं असं हे सांगितलं जात आहे. BRSPचे प्रतिनिधी आहेत, काय सांगाल, का प्रश्न एकमेकावर आरोप होत आहेत, आम्हीच कामं केल्याचा दावा करतायत, काय इथं राहताना तुम्ही पाहता? मैं ये कहना चाहता हूँ, जैसे कि अभी तक कांग्रेस की सरकार होने की वजह से कांग्रेस ने 25 साल में कोई ऐसे काम नहीं किए. अभी भी धारावी की जो जनता है कांग्रेस की सरकार को लेकर बहुत सी परेशानी से गुजरना पड़ा है. धारावी का रीडेवलपमेंट का जो प्रोग्रेस था और जो एकदम प्रोसेस था, इसके वजह से, क्योंकि अभी तक धारावी का डेवलपमेंट अभी तक पूरा हुआ नहीं है, कांग्रेस ने सिर्फ एक आश्वासन देने का काम किया है. एकूण फक्त आश्वासनच दिली गेली आहेत, काँग्रेसकडे बोटं दाखवली जात आहेत. काँग्रेसने प्रश्न सोडवले नाहीत. आमदार होते, खासदार होते, मंत्री होते काँग्रेसचे, त्याचबरोबर महानगरपालिकेत आपले प्रतिनिधित्व पण होते. इथले प्रश्न सुटलेले नाही. हे चुकीचं आहे. आज तुम्हाला माहिती आहे, गेल्या 20 वर्षापासून BMCची सत्ता कोणाची आहे? BJP शिवसेनाची आहे. आज पण तुम्ही बघितले, रस्ते चांगले नाहीये, नळाला पाणी येत नाहीये, याची जिम्मेदारी कोण घेते? काँग्रेसच्या राज्यामध्ये गरिबांसाठी अन्न योजना, सुरक्षा, दवा गोळ्या स्वस्त होत्या, स्वस्त दरामध्ये देण्यात येत होत्या. मेट्रो रेल हे कोणाच्या राज्यामध्ये झालं? काँग्रेसच्या राज्यामध्ये. काँग्रेसने विकास केलेला आहे, काँग्रेसने नुकसान केलेलं नाहीये. अस्वच्छतेचा प्रश्न आहे, धारावीतल्या वैद्यकीय सुविधांचा प्रश्न आहे, एकूण इथल्या जो नागरी सुविधा आहेत त्या पुरवण्यात अपयशी ठरले नाही. गेल्या अनेक वर्षापासून या विभागामध्ये नगरसेवक जो होता तो 2 टाइम अपक्ष जितून आलेला आहे, आणि गेल्या आम्ही या विभागामध्ये नगरसेवक नव्हता, त्याकरता काँग्रेसचं काम झालेलं नाही या विभागामध्ये. आज पण गटर, पाणी वगैरे हे सगळं असंच चाललेलं आहे. एकूणच आरोप प्रत्यारोप सगळ्यांकडेच होत आहेत, प्रश्न सोडवले नाहीत असं सांगतायत. येतो तुमच्याकडे मी, काय सांगाल? बहुजन समाज पार्टी, रामसिंह जायसवाल. नाम मत बताओ, समस्या जो है जो सुलझा है. देखिए, धारावी का आज तक का, जब से महानगर पालिका देश आजाद होने के बाद से जब से स्थापित हुआ है, यहाँ पर कांग्रेस या सेना, BJP आप लोग का ही सरकार रहा है यहाँ पर. और उसके बाद भी धारावी को एशिया के अंदर में, ये जो भी गवर्नमेंट यहाँ पर रहा है, उन्होंने धारावी को तो बहुत बढ़िया नाम दिया, बहुत बड़ा नाम दिया, एशिया महाद्वीप के अंदर सबसे बड़ा धारावी. लेकिन उसके बाद भी इस धारावी को, यहाँ धारावी के लोगों का जो मान सम्मान होना चाहिए, मान सम्मान नाही झालं. काय सांगाल? 1984 पासून धारावीमध्ये एकनाथ गायकवाड, बोलने भी नहीं, वर्षा गायकवाड हे धारावीमध्ये राज्य करतात. ते आमदार आहेत. धारावी आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी गणली जाते. धारावीमध्ये गटर, पाणी, घाणेरडे पाणी पिण्याला, याला जबाबदार कोण? 37,000 करोड रुपये वार्षिक बजेट आहे. महानगरपालिका भारत देशामध्ये सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, पण हे काय, खड्ड्यामध्ये रस्ते आहे, रस्त्यामध्ये खड्डे आहेत, हेच आम्हाला कळत नाही. धारावीमध्ये अस्वच्छता, धारावीमध्ये एक चांगली शाळा नाही. धारावीतले मुलं, आज गरीबातला गरीब व्यक्ती काय विचार, माझा मुलगा शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हावं, पण धारावीमध्ये सायन्स स्टेशन आणि माहीम स्टेशनमध्ये कोणतीही चांगल्या प्रकारची शाळा नाही. माटुंगा, माहीम इथे मुलांना शाळेला घेऊन पळावं लागतं. याला जबाबदार कोण? याला जबाबदार सर्व गायकवाड फॅमिली. एकूणच अनेक प्रश्न आहेत. शाळेचा प्रश्न आहे, वैद्यकीय सुविधांचा प्रश्न आहे, नागरी सुविधांचा प्रश्न आहे, एकूण अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सुटू शकलेले नाहीत. काय सांगाल तुम्ही? धारावीतले प्रश्न न सोडवण्यासाठी राजकीय पक्ष जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे, की इथली जनताच उठाव करून उठत नाही म्हणून त्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत? काय माहिती आहे का, आम्ही ज्यांना निवडून देतो त्यांचं तर बिलकुल लक्षच नाही आहे. आमची धावपळ चालूच आहे. धारावीचं पुनर्वसन पण होत नाही आहे. अनेक गल्ल्या आहेत, गल्ल्यामध्ये तसंच आहे.
तात्पुरतं काम करतात आणि हाय तसंच ठेवतात. त्याच्यामुळे आम्ही स्वतंत्र अपक्षमध्ये उभा येतात सध्या. एकूण अनेक प्रश्न आपण सामान्य जनतेकडे पण जाऊया की हर पार्टी ये बोलती है कि हमने विकास किया है, हमने फंड्स लाए हैं. यहाँ आप रहते हैं, क्या प्रॉब्लम्स है, किस तरह देखते हैं? जी, सबसे पहले मैं आपके चैनल की तरफ से ये कहना चाहूँगा, जितने भी नेता है, चाहे वो शिवसेना हो, चाहे ये एनसीपी हो, जो भी है, हमने यहाँ पे कई सालों से हमने यहाँ पे ज़िंदगी गुजारी है. ये गटर हर 5 साल में भरता है. 5 साल के बाद इन लोगों को इलेक्शन के टाइम पे नजर आता है कि गटर भर गई है, रोड पे पानी भरता है. कोई भी ऐसा नहीं है जो गली गली में घूम के 5 साल में एक बार गली में घूमते, उसके बाद गली में कोई नजर ही नहीं आता है. हम खड़े, हमको वोट दो, हमको वोट दो, हमको वोट दो. जनता का इनके ऊपर से भरोसा उठ चुका है. जो प्रेस करने का जो बटन है, जो अन्य बटन है, ये टाइम सबसे ज्यादा वही दबने वाला है. एकूणच सर्वच राजकीय पक्षांच्या एकूण आतापर्यंतच्या आश्वासनाला कंटाळून जनता आता सांगते नोटाचा अधिकार यावेळेला देण्यात आलेला आहे की तुम्हाला जर कुठल्या राजकीय पक्षाचा प्रतिनिधी आवडत नसेल आणि एकही लायक उमेदवार वाटत नसेल तर नोटाचा पर्याय आपण यावेळेला वापरू शकता. नोटाचा पर्याय आपल्याला माहित आहे का? नो कैपेबल कैंडिडेट का ये जो ये है, आपको पता है क्या? सर्वप्रथम आहे ना, एक सामान्य मतदार म्हणून मी बोलू इच्छितो. धारावीचा संपूर्ण बत्त्याबोळ करून टाकलेला धारावीच्या विद्यमान नगरसेवकांनी, कोणत्याही पक्षाचा असो, कुठल्याच पक्षाचे उमेदवार तुम्हाला हे नाही झाले. नोटाचा अधिकार आपल्याला माहित आहे का? नोटा कसा ह्यापैकी कोणीही लायक उमेदवार नाहीये, म्हणून तो शासनाने एक पर्याय दिलेला आहे. सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त तो नोटाचा प्रयोग करून पाहावा, तर ते राजकीय पक्षांना एक बोलतात ना, एक झणझणीत अंजन असेल. आणि दुसरं म्हणजे धारावीमध्ये संत कक्कय्या मार्गावरती एक केरुशेठ चाळ, चौगुले चाळ म्हणून एक वस्ती आहे, जिथे संपूर्ण 30 कुटुंब राहतात. तिथे शौचालयासाठी आम्ही 3.5 वर्ष झगडतोय. वॉर्ड ऑफिसर लेवलपासून ते खासदारापर्यंत, आयुक्तांपर्यंत सगळे लोकशाही दिन अटेंड केलेले आहेत. लोकशाही दिन करता करता आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ही ऑर्डर आणलेली आहे. 3 ऑक्टोबर 2016ची ऑर्डर आहे. अजून सुद्धा शौचालय मिळालेलं नाहीये. मग इकडचं खासदार, आमदार, नगरसेवक काय कामाचे? प्रश्न लक्षात आला. एकूण हे सांगा, यावेळेला नोटाचा जो हे आहे त्या नोटाच्या बाबत कसा विचार करताय? मैं तो ये चाहता हूँ कि यहाँ पे जितने हिसाब से जो काम हो रहे हैं वो हिसाब से तो जनता को नोटा ही बटन दबाना चाहिए. अगर ये काम होते तो हम जवान लोगों को खड़े होने की नौबत नहीं आती थी. आज हमने सोचा कि कुछ काम करेंगे यहाँ पे आके, लेकिन जनता ने खुद अपना एक नेता पकड़ के रखा है. शिवसेना, बीजेपी, भाजपा जो भी है, लेकिन जनता को खुद अपना अधिकार सोच समझ के करना चाहिए कि हमको वोट किसको देना है. आपको अब दिख रहा है काम कहाँ पे हो रहा है, नहीं हो रहा है, नहीं समझ में आ रहा है, तो या तो आप अपक्ष उम्मीदवारों को लाओ या तो फिर नोटा का बटन दबाओ, जिससे इनको झटका लगेगा और फिर उसके बाद यहाँ की जो हिसाब से काम हो रहे हो काम सही तरीके से होने लगेगा. काय सांगा? तर माझे 2च प्रश्न आयबीएनला. आज आनंदाने आम्हाला बरं वाटतंय की लोकांच्या समस्या जनतेपर्यंत याव्यात. सर्व उमेदवारांना एक विनंती आहे आजच्या सभेमध्ये की धारावीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवास करताना, शाळेमध्ये जाताना त्रास होतो ट्रॅफिकमुळे. आणि धारावीतले मुख्य रस्ते हे सर्व चोरीला गेले. त्यामध्ये प्रामुख्याने 90 फूट रोड हा गेली 30 वर्ष झालं चोरीला गेलाय, पण कोणी कुठला नगर जो खासदारांनी शोधून दिलेला नाहीये. तर ह्या बाबतीत शासनाने लक्ष केंद्रित करावं की धारामध्ये महत्त्वाचे रस्ते हे सुरक्षित राहावेत, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, हीच आमची नम्र विनंती आहे. एकूणच वाहतुकीच्या समस्या असेल, आरोग्याच्या समस्या असेल, काय सांगाल की सगळ्या पक्षांचा अनुभव लोकांनी घेतलेला आहे, प्रशासनाचा घेतलाय, तुम्ही इथं मनसे म्हणून काम करता, कसं बघता या सगळ्या प्रश्नांकडे? काय आहे ना, ह्या लोकांना आता फक्त सवय झालेली आहे शिवसेना, भाजप. आता शिवसेना म्हटली की बाळासाहेबांची, पण आज ती शिवसेना बाळासाहेबांची उरलेली नाही, ती भ्रष्टाचारांची. समस्यांबद्दल, इथल्या स्थानिक प्रश्नांबद्दल आजही सुटलेला नाहीये. आजही एकही प्रश्न सुटलेला नाहीये. जैसे परिस्थिती 5 वर्षापूर्वी होती तसेच परिस्थिती आजही आहे. मगाशी कटके साहेब म्हणाले की आमचं कुठं पाणी भरत नाही, स्वच्छ पाणी. तर आजही बघा ना, सकाळी 6 वाजता नळ पाणी आलं की पहिलं अर्धा तास हे घाण पाणी येतं. कुठं समस्या असते तरी सुद्धा हे नवीन परत उतरतात की बाबा आम्हाला मत द्या. का नाही? मी तुमच्या माध्यमातून आव्हान करतो, ह्या वेळेला नवनिर्माणाला बघा, आमचा नाशिकचा विकास बघा. आता काँग्रेसचे आमचे सहकारी म्हणाले की मेट्रो आणि मोनो येथे चालू केले. आमचा प्रश्न धारावीकरांचा मेट्रो आणि मोनो नाही आहे. 35 वर्षापासून गायकवाड कुटुंबीय इथं खासदार आमदार आहे.
ते सार्वजनिक आरोग्य मंत्री होते, पण आमच्या इथे मोठे हॉस्पिटल आहे त्यांची अवस्था बघा. पण शाळा आमच्या इथे 10वीपर्यंत नाही, 7वीच्या नंतर आम्हाला दुसऱ्या विभागात जावं लागतं. एकूणच अनेक प्रश्न आहेत. आरोग्याचे प्रश्न आहेत, शाळांचे प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणाचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमुळेच इथली जनता आहे जी त्रस्त आहे. यावेळेला मतदानाला मोठ्या संख्येने बाहेर पडा असं IBN लोकमतच्या वतीनं आम्ही अपील करतो. त्याचबरोबर नोटाचा जो अधिकार आहे तो नागरिकांनी वापरून तो समजून घेण्याची गरज आहे. मात्र आता वेळ झाली का ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांकडे दुर्लक्ष का झालं आणि त्याच्या मागचे नक्की गुन्हेगार कोण आहे. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आहोत माहीम पूर्वमध्ये. प्रामुख्याने इथल्या समस्या, नागरी समस्या आपण चर्चा करत होतो. अनेक लोकांनी स्पष्ट केलेलं आहे की स्थानिक नगरसेवकांपासून ते मुख्यमंत्र्यांच्या लोकशाही दिनापर्यंत शौचालयाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सुटलेला नाही. अनेक प्रश्न आहेत. सामान्य जनतेकडे आपण थेट जाऊया की नक्की इथले प्रश्न जे आहेत त्याच्याकडे का दुर्लक्ष होतं. सर, मैं एक चीज़ ये जानता हूँ कि लोगों की समस्या सिर्फ कागजों तक रहती है. लोग जाके अपनी समस्या BMC वगैरह हर जगह शेयर करते हैं दस्तावेज के साथ में, लेकिन वो काम होता नहीं है. और नगर से उस चीज़ का फंड ले लेते हैं, लेने के बाद में सिर्फ वो कागजी कारवाई में रह जाता है. कागदी कारवाईमध्ये प्रश्न राहिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जर मी गेले 40 वर्ष झाले लेबर कॅम्पामध्ये राहतो, महानगरपालिकेच्याच घरात राहतो, पण एवढे दिवस आम्हाला स्वच्छालय किंवा पाणी आम्ही रेंट भरतो महानगरपालिकेचं, पण सगळं स्वच्छ. आज सेनेची सत्ता असो कुणा सगळे बाथरूम प्रायव्हेट झालेले आहेत. आम्हाला पास काढावा लागतो. परत रोड कोणता एक कॉन्क्रीटचा रोड झालेला नाही आहे, फक्त TH कटारिया मार्ग तो एकच रोड झाला. बाकी सगळे रोड तो दरवर्षी काम होतात, ते रडकडतच असतात. रस्त्यांच्या समस्या आहेत, शौचालयाच्या समस्या आहेत, स्वच्छतेचा प्रश्न आहेत. इथले प्रश्न का सुटत नाहीत? काय तुमचे प्रश्न आहेत? इथले प्रश्न यासाठी सुटत नाहीत. गेली 30 वर्ष ज्या पक्षांची सत्ता आहे मुंबई शहरामध्ये, त्या पक्षांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी करून पूर्वी मुंबई लुटलेली आहे, मुंबईच्या जनतेला लुटलेलं आहे, पण देशोधडी लावलेला आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिकेमध्ये मुंबई शहरातील जनता काय प्रश्न आहे, कुठले प्रश्न आहेत की जे तडीस लागले नाहीत? गटाराचे प्रश्न आहेत, संडासाचे प्रश्न आहेत. संडासाचं सगळ्या मुंबईत खाजगीकरण झालेलं आहे. सगळ्या कंत्राटदारांना दिलेलं आहे संडासं आणि नगरसेवक कमवत आहेत. आणि रस्ते सुद्धा बनलेले नाहीत. रस्ते आहे ना 5 वर्षामध्ये 10 वेळा उकडलेले असतात. कुठल्याही प्रकारची सुधारणा नाही मुंबईमध्ये. त्यांना आहे ना निवडून न देता अपक्षांना निवडून द्यावा असं आमचं मत आहे. काय सांगाल? हे माझं जन्मस्थळच आहे. इथे मी गेली 30 वर्षच राहते, तर बघते तर तेच आहे, वॉटर बिटर गटर. ह्याच्या पलीकडे तर मुलांच्या भविष्याचं तर काहीच नाहीये. हेच प्रश्न सगळे आहेत की 12 महिने बघितले, पावसाळा असो नसो, पण 12 महिने पाणी तर वाहतच राहतं पूर्ण परिसरामध्ये. इकडे प्रश्न सुटलेले नाहीत का? धारावीची आलं सर्वांना माहिती आहे काय आहे. इकडे सालाची लय दिक्कत आहे. पोराला इकडे साला धारावीमध्ये आहेच नाही. सर्व सालाचे माटुंगा माहीम सर्व इकडे सालामध्ये जात आहे. इकडे काय केलंय पुढचे नगरसेवक होते, काय केलंय इकडे काय झालं नाही. ते फक्त आम्हाला प्रश्न सुटलेले नाहीत वारंवार. काल मी माझ्या वॉर्डमध्ये 184 वॉर्डमध्ये समतानगर MM बिल्डिंगच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत ना, ह्या फिरलो ना, मला एवढं गलिच्छ वाटलं ना की त्या पाणी जात नाही. आणि लहान पोरं शाळेतली गुडघ्या एवढ्या घाणेरड्या पाण्यामध्ये घाण्यातून जात आहे. काय इथे गटाराच्या पाण्याची अजिबात व्यवस्था नाही. चालताना फरशीवर पाय ठेवलं की गटाराचं पाणी पाठवून अंगावर येतं. शौचालयाची व्यवस्था नाहीये. एकूणच नागरी समस्येकडे दुर्लक्ष केले गेले आहे. काय सांगाल की वारंवार हे होत आहे? उमेदवारांकडे जातो मी तुमच्या पक्षाच्या की अनेक उमेदवार इथून निवडून गेलेत, प्रश्न अनेक वर्षापासून तसेच आहेत. स्वच्छ मुंबई, आमची मुंबई स्वच्छ मुंबई. गव्हर्नमेंट फंड आपल्याला देतो, पण त्या फंडचा उपयोग होतो की नाही? 20 वर्षापासून जे फंड पास झाले ते गेले कुठे? कारण 20 वर्षापासून तेच समस्या सारख्या आहेत, तरी तोच उमेदवार पुन्हा सांगतो की मला निवडून द्या. पण का निवडून द्यायचं? तुम्ही काय मागची कामं केली आहेत? आता जे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू की जनतेला आवाहन करू की जो उमेदवार उभा आहे तो स्थायिक उमेदवार असला पाहिजे. एकूण स्थानिक उमेदवार असला पाहिजे. प्रश्न जे आहेत नागरी समस्या त्या अनेक 20 वर्षात सुटल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित लोकांकडून होतोय. बरोबर आहे.
आता जेवढे सेना, बीजेपी, काँग्रेस वगैरे ह्यांचे जे उमेदवार उभे आहेत, सर्वप्रथम ते स्थानिक आहेत का हा प्रश्न तुम्ही विचारा. दुसरी गोष्ट ते म्हणतात की विकास झालेला आहे. तर मी ह्यांना विचारेन की सकाळी शौचालयात तुम्ही डबा घेऊन जा, मग तुम्हाला कळेल विकास झाला आहे की नाही. त्याचबरोबर आमच्या आया बहिणी ज्या पद्धतीने पाणी भरतायत ह्यांच्या घरच्या महिला भरतील का? मूलभूत प्रश्नच सुटलेले नाहीत. रिपब्लिकन पक्षाचा मोठा वर्ग आहे इथं, काय सांगाल? मला हे सांगायचं आहे की जे इथे म्हणजे आम्ही नगरसेवक निवडून देतो, तर तो नगरसेवक म्हणजे स्थानिक आहे का ते मुळात आम्ही बघितलं पाहिजे आणि तो काम करण्याची त्याची शक्ती आहे का. ठीक आहे, लोकांना असं वाटतं की बाबा एकाला संधी दिली पाहिजे, तर एक वेळा ज्या वेळेला आम्ही संधी देतो तो 5 वर्ष आम्ही म्हणजे बघतो की ते 5 वर्षामध्ये त्यांनी काय काम केलंय. तर नागरिकांमध्ये सुद्धा ते हे आहे की त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की नागरिकांनीच प्रश्न उपस्थित केला पाहिजे. या विभागामध्ये गटर, मीटर, वॉटर, शौचालय आणि शाळा, आरोग्य या संदर्भातले गेले 25-30 वर्ष झाले प्रश्न सुटलेला नाहीये आणि इथालचा नगरसेवक हप्त्यातून 1 दिवस येतो, 1 घंट्यासाठी येतो. इथल्या सर्व शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, परंतु इथल्या विधायकाने विक्रोळीला इंटरनॅशनल स्कूल बांधलेले आहेत. सायन हॉस्पिटलची हालत बघा. डेंग्यू, मलेरिया, मच्छर चावल्यानंतर तुम्हाला एका बेडवर 3 पेशंट दिसेल. छोटा सायनमध्ये 4 करोड दिले म्हणतात. सगळी बिल्डिंग मोकळी फटफटीत आहे. तुम्ही स्कायवॉक बघा, मोकळा फटफटीत आहे. कुत्रा जात नाही त्या स्कायवॉकवर. गेले 2008 मध्ये केमकर चौकाचा ब्रिज पडलेला आहे. मंत्री होते, विधायक, खासदार यांचे, परंतु ब्रिज बनवला नाही. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधलं. आपली चाटुकारिता करण्यासाठी बाबासाहेबांचं नाव द्यायचं तर राजीव गांधीचं नाव दिलं. परत त्यानंतर WIT गार्डन बांधलं, प्रायव्हेट खाजगी लोकांना दिलं. शौचालय बांधले, जिथं भूखंड तिथं श्रीखंड. शिवसेनेचा आमदार होता, 501 एकरची जागेवरती डॉक्टर मनोहर जोशीच्या नावाने शाळा बांधली. अशा पद्धतीच्या भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही पुन्हा निवडून एकूणच अनेक प्रश्न आहेत. तुम्ही सत्ताधारी पक्ष, तुम्ही सत्ताधारी आहात, होतात, आता विरोधी एकमेकांच्या उभे राहिला असला तरी प्रश्न सुटले नाहीत गेल्या 20 वर्षात. त्याला अपयशाचे वाटेकरी तुम्ही पण नाहीत का? निश्चित भारतीय जनता पार्टीमध्ये कधी आम्ही सत्तेत नव्हतो, पहिल्यांदा इलेक्शन लढवतोय म्हणून आमचा काही भागीदारी नाही आहे. गल्लोगल्ली जाताना लक्षात येते की इथे शौचालय माफियांचा राज आहे आणि रात्री शौचालय बंद केले जातात. लाखो रुपये कुठल्या नेत्याच्या घरी शौचालयाच्या माध्यमातून जाते हे लोकांना तुम्ही प्रश्न विचारा, लोक उत्तर देतील. शौचालय माफिया, झोपडपट्टी माफिया, हप्ताखोरी ही धारावीतील टोटल बंद करून विकासाच्या दिशेने भारतीय जनता पार्टी पुढे वाटचाल करणार आहे. या एकूणच मोठा प्रश्न उपस्थित केलाय, आरोप थेट केलेत. तर मोठ्या प्रमाणात शौचालय माफिया झालेले आहेत, नागरी समस्या सुटलेल्या नाहीत. शिवसेना सत्तेवर होती, शिवसेनेने हे प्रश्न सोडवलेले नाहीत आणि त्यामुळे ही वेळ आलेली आहे. पहिलं तर चुकीचं आपण धारावीमध्ये आपण कार्यक्रम घेतोय. मी IBNचं स्वागत करतो. धारावीमध्ये 40 वर्ष काँग्रेसने राज केलेला आहे आणि काँग्रेसने इकडे शौचालय माफिया, काँग्रेसने इकडे आपल्याला धारावीमध्ये आमच्याकडे शाळा नाहीये. धारावीचे सर्व मुले साईन माटुंग्यावर डिपेंड आहे. धारावीत खेळण्याचं मैदान नाहीये. धारावीचे मुलं खेळण्यासाठी साईन माटुंग्यावर डिपेंड आहे. पण तुमची सत्ता होती महानगरपालिकेत, तुम्ही मध्ये आमची भली सत्ता होती. धारावीमध्ये एक छत्रराज होता, तो काँग्रेसचा राज होता. काँग्रेस राष्ट्रवादीचे लोकांनी इकडे भ्रष्टाचाराचा मोठा गोंधळ करून आणि धारावीचा विकास थांबवून ठेवलेला आहे. एकूणच काँग्रेसवर आरोप केलेला आहे की काँग्रेसनं भ्रष्टाचार केल्यामुळे इथले प्रश्न सुटलेले नाहीत असा थेट आरोप केला. भ्रष्टाचार हे लोक आहे. आज मोदी सरकारच्या राज्यामध्ये, शिवसेनेच्या राज्यामध्ये तुम्हाला ठाऊक आहे की नोटीचं जे आहे, जे नोटबंदी झाली त्याच्यामध्ये धारावीतल्या प्रश्नांबद्दल सांगा की धारावीतल्या विकासाचे धारावी 180 मंदी आहे, 189 मंदी आहे तुम्ही. धारावी मंदी नाही, 189 वॉर्ड मंदी आहे तुम्ही. धारावी मंदी नाही. धारावीचं जर असेल तर 180 वॉर्ड मध्ये तुम्ही करत असाल तर धारावीचा सब्जेक्ट नाही झाला पाहिजे. हे लोकांनी राहिली गोष्ट 40 वर्ष आम्ही कामं केले. 40 वर्ष आम्ही कामं केले. यांची सत्ता असताना आज लोक पैशासाठी मरतायत. नोटबंदी झालेली आहे, त्याच्या कारखाने बंद झाले, गरीब लोक रस्त्यावर भरायला लागले. जे बीजेपी शिवसेनेची सत्ता येते लोकांचे हाल होतात. शौचालय एक सगळे मंत्री बोलतात शौचालय. कुठल्या आया बहिणी शौचालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय शौचालयामध्ये जात नाही. आज बीजेपी सत्ता शिवसेनेमध्ये. एकूण अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे त्रागा येतोय. एकूण जनता त्रस्त आहे कारण गेले 20 वर्षात त्यांचे प्रश्न सुटले नाहीत. शौचालयासारख्या मूलभूत प्रश्नाकडे ही दुर्लक्ष झालंय. गटाराचे प्रश्न असेल, शाळांचे प्रश्न असेल, रुग्णालयाचे प्रश्न, अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न अनेक वर्षांपासून तसेच लोंबकळत पडलेले आहेत. या सगळ्या मागची नक्की भूमिका प्रशासनाची चुकीची आहे की लोकप्रतिनिधी कमी पडले हे जाणून घेणार आहोत. मात्र ब्रेक नंतर पाहत राहा फक्त IBN लोक.
ब्रेक नंतर मुंबईत कुणाची या IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत माहीम पूर्वमध्ये. प्रामुख्यानं इथल्या ज्या नागरी समस्या आहेत गेल्या 20 वर्षापासून सुटलेल्या नाहीत आणि शिवसेना भाजप हे सत्ताधारी गेल्या अनेक वर्षापासून असताना हे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे प्रश्न त्यांच्याकडे येतो की शिवसेना ही जबाबदार आहे इथल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होण्यात, असा थेट आरोप होतोय. काय सांगा? कसं माहिती आहे साहेब, पहिले IBMचे आमचे ह्यांना स्वागत करतो. आता हे जे लोक हे करतायत, आरोप करतायत, हे आरोप करणे पहिल्या कुठच्या पक्षामध्ये होते, काय होते. काही लोकांनी सांगितलं की स्कायवॉक बांधले, ह्या लोकांनीच बांधले आणि आता त्यांच्या स्कायवॉकवर त्यांचे तेच ते लोक विरोध दर्शवतात. यांनी नाही केलं, संडास बांधले. आता कोणी बांधले संडास बांधले? शिवसेनेने बांधले, ह्या लोकांनीच बांधले ना. बांधून कोणी घेतले? शिवसेने सत्ता असं त्या लोकांनीच बांधून घेतले. तुमची सत्ता होती, तुमचा पक्ष अग्रेसिव्ह आहे, रस्त्यावर चुकीच्या गोष्टीला विरोध करण्यात कमी पडलात का तुम्ही? नाही, विरोध केलेलाच आहे ना मी. ह्या नको गोष्टी तुम्ही धारावीचा विकास पाहिजे, तुम्ही केला का? धारावी विकास करण्यासाठी तुम्ही सत्ता आमची आहे की नाही? शिवसेनेची सत्ता नाही, मग तुम्ही विकास आपल्याकडनं करून घ्यायला पाहिजे होता ना. किंवा का नाही करून घेतलात? हे नको ते हे विकास, नको ते हे विकास. हा संडास मानला म्हणजे नको ते विकास का? हे विकास स्कायवॉक म्हणजे हा विकास? ह्याला विकास मिळत नाही. आता लोकांना काय पाहिजे? चांगले पाणी पाहिजे, सगळे आपल्याकडे करून घ्यायला पाहिजे. काय सांगा? आमच्या वॉर्ड 183 मध्ये एवढी वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. आमच्या ताई 3 वर्ष आमदार होत्या, त्यांना एक महिलांसाठी शौचालय बांधून देऊ शकल्या नाही त्या. हा सर्वात मोठा विकास आहे का तुम्ही धारावीचा केलेला? आणि आमदार आणि खासदार आहेत कुठे? आम्ही त्यांना शोधतो, इतकी वर्ष झाली. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी मध्यवर्ती ठिकाणी असणारा हा महिलांच्या शौचालयाचा प्रश्न सुटलेला नाही. काय सांगा? मी 189ची उमेदवार आहे, सुजाता भालेराव. आज तुम्ही सर्वांना जबाबदार धरता, याच्यामध्ये पब्लिक पण जिम्मेदार आहे. दारूच्या मागे पळते, पैशाच्या मागे पळते, बिर्याणीच्या मागे पळते. तुम्ही स्थानिक उमेदवार निवडून द्या, कॅन्डिडेट बघून द्या, पक्ष बघून देऊ नका. प्रलोभनाला जनताच भुलते निवडणुकीच्या काळात. म्हणून प्रामुख्यानं मुंबई भाजपचे प्रवक्ते पण आपल्यासोबत आहेत, कारण त्यांच्यावर मोठी जबाबदारी येते की कारण ते सत्तेत होते तुम्ही शिवसेनेबरोबर. सगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नांना तुम्ही पण तेवढे जबाबदार असाल. जो विकास नाही झाला तेवढे जबाबदार महानगरपालिकेतले सत्ताधारी म्हणून तुम्हीच आहे. कसं बघायला लागेल? निश्चितच रणधीरजी, आपण जे प्रश्न मांडलात 22 वर्ष आम्ही त्याच्यासोबत होतो, पण ज्या वेळेला ह्या ज्या काही भ्रष्टाचार आहेत त्या आम्ही या सभागृहात मांडले आणि त्या सभागृहात, परंतु एक वेगळा विषय असा होता की या राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती आणि त्यामुळे आम्ही मांडलेले जे काही भ्रष्टाचार होते ते कुठल्याही प्रकारे त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली नाही. परंतु देवेंद्र फडणवीस आल्यानंतर त्यांनी या सर्वांचा उहापोह केला. त्या सर्व ज्या भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना जेलमध्ये पोहोचवलं. राहिला विकास धारावीचा, अनेक वर्ष आपण पाहत आहोत की गायकवाड परिवार हे निश्चित आज आता मी ऐकलं थोड्या वेळापूर्वी की स्थानिक उमेदवार आणि वेगळा बाहेरचा आलेला उमेदवार. अहो, मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमचा गायकवाड तरी स्थानिक आहे का? तो तिकडे राहतो का? वर्षातही स्वतः तिथे राहतात का? आणि त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा पायंडा पाडला होता. तो आयात केलेला उमेदवार आहे. खरं तर मूळ मुद्दा काय आहे की धारावीचा विकास झाला का? मुंबईचा विकास झाला का? मुंबईत गरज काय आहे? वीज, पाणी, रस्ते, गटर या अशा सुविधा ज्या पुरवण्याची जबाबदारी आमच्या सोबत असलेल्या मित्रपक्षाची जबाबदारी, तेही असफल ठरलंय. एकूणच भाजपने स्वतःच मान्य केलंय की असफल ठरलेला आहे मित्रपक्ष आणि ते स्वतःही. तुमच्याकडे येतो मी. हे सांगा, थोडक्यात सांगा की काय प्रश्न का सुटलेले नाही? प्रथम 25 वर्ष कन्झिक्युटिव्ह शिवसेने सरकार आहे महानगरपालिकेत सत्ता असताना पण या क्षेत्रातले नाले सफाई काहीच झाले नाही. नाल्याचा घोल काय त्यांना विचारावं शिवसेनेवाले. दुसरा घनकचऱ्याचा विषय, घनकचरा कधी साफ केला जात आहे, 2 महत्त्वाचे विषय. त्यामुळे पुढे धारावीत रोगराई पसरते. धारावीतले अनेक रोगराई पसरते. मी येणार आहे BSP कडे, पण आता वेळ झाली एका ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत की इथल्या ज्या तळागाळातल्या लोकांचे नागरी समस्या आहेत, आरोग्याचे प्रश्न असतील, शाळांचे प्रश्न असतील, एकूण कचऱ्याच्या समस्या असतील, अनेक समस्या आहेत. त्या न सोडण्याच्या मागचे इथले जे सत्ताधारी होते ते सत्ताधारी पक्ष जबाबदार आहेत, लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत की प्रशासनातले जे अधिकारी आहेत जे या सगळ्या धारावीतल्या आणि माहीम पूर्वच्या परिसराकडे दुर्लक्ष करतात. वेळ झाली एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूया याच प्रश्नांची. मागे मागे चला मागे.
पहा मुंबई कुणाचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत माहीम पूर्वमध्ये मोठ्या प्रमाणात हे करण्यात आलं. एकूण लोकांचा त्रागा दिसतोय आपण आणि या त्राग्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक तुम्ही मला मुद्दे सुद्धा आपल्याला मुद्दे सुद्धा बोलायला सांगितले की नाही. आपण मुद्द्यावर होतो, मुद्द्यावर येते हे मुद्द्यावर येतात. हे चुकीचं आहे. आपण आम्ही शांतपणे इन नेताओं से जो भी इससे पहले भी जितने भी भ्रष्टाचार नेता आए और जो आने वाले हैं इन सब की क्या गारंटी ये भ्रष्टाचार नहीं है. भ्रष्टाचार में मुक्त है. देखो साहब, भले ये इलेक्शन नगर सेवक का है, लेकिन धारावी छावनी बन चुका है और ये लड़ाई परिवर्तन की है. ये मौजूदा विधायक वर्षा गायकवाड के खिलाफ एंटी इन्कम्बन्सी है. मला एवढंच बोलायचं आहे की मी लोकमतचा इथे निषेध करतो, कारण की आमच्या नेत्यांचे फोटो तुम्ही लावलेले नाहीये. इतर फोटो मनसेचा, शिवसेनेचा आणि सर्व शिवसेनाचे तुम्ही करते काय. शिवसेनामध्ये आणखी काय इकडे शिवसेना काय विकास केले काय, काँग्रेस काय विकास केले, शिवसेना काय विकास केले काय, विकासचे मुद्दे काय. शिवसेना हे टक्के भाव आहेत. निवडणुकीपर्यंत वेगळे झाले. आम्हाला बोलवता कशासाठी बोलत शिवसेनेसाठी. राष्ट्रवादी पार्टीचे राजा आता राष्ट्रवादी पार्टीचे एकूण अनेक प्रश्न आहेत ये लोग जो इतना देर बात कर रहे थे ना, हम लोग ने एक आवाज किया आप लोगों से. हम लोग कब से रुके हैं, हम लोग कुछ आवाज किया नहीं किया था. हमें इतना शांति है ना, हम लोग शांति से खड़े रहे ना. जैसे उद्धव साहब ने वचन दिया ना, पूरा मुंबई हम लोग लेके आएंगे. और तुम लोग एक बार भी ना धारावी पे शिवसेना वालों को भरोसा नहीं किया है, क्योंकि तुम लोग को लगता है. और इस बार कोई भी शिवसेना वालों को बोल नहीं मिल पाएगा, क्योंकि हम लोग ने हर कैंडिडेट को इंतजार दिया है. इवन यंगस्टर खड़े, इवन मुस्लिम्स पे खड़े, हिंदू पे खड़े, सबको दिया है उद्धव साहब ने. तो हम लोग ने इतना कुछ किसने किया. धारावी डेवलपमेंट लोग जो टीआरपी प्रोजेक्ट कर रहे हैं ना, क्या कर रहे हैं, कुछ नहीं किया. स्काईवॉक जो इनका स्काईवॉक है ना, फुल्लो बेस्ड है और भी प्रोजेक्ट का पैसा मांग रहे हैं. पैसा किस लिए. एकूणच आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणात लोकांचा राग व्यक्त आहे, कारण लोकांची कामं झालेली नाही. त्यामुळेच आपण आता वेळ झाली आहे का ब्रेक नंतर जाणून घेऊया की नक्की इथले प्रश्न का सुटलेले नाहीत.